नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, CETची एक्झाम पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी. तर त्यासाठी आपली जी CETची एक्झाम होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट सर्व संस्थांची मिळून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये TRTI, भारती, RT, सारथी आणि अमृत अशा टोटल 5 प्रकारच्या संस्था जी आहे याची कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे. तर या संस्थेचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे फिलअप करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जो आहे फॉर्म थोडा लेट भरा, परंतु योग्य प्रकारे स्टेप बाय स्टेप कोणतीही गलती न करता तुम्ही फॉर्म फिलअप करायला पाहिजे. सर्वात आधी तुम्ही जर TRTIचे विद्यार्थी असाल तर TRTIच्या लिंकवर क्लिक करा. बार्टीचे असाल तर बार्टीचे, RTचे असल्यास RTचे, सारथीचे आणि अमृत म्हणजे EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही संस्थेच्या लिंकवर पोर्टलवर जा. तुम्हाला लिंक जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपापल्या संस्थेचे सर्व विद्यार्थी. ठीक आहे. आता हे बार्टीची साईट मी ओपन केलेली आहे. सर्वात आधी तुम्हाला आपापल्या संस्थेची अशा प्रकारे साईट जी आहे ते ओपन होऊन जाईल. त्याआधी सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. आता हे वरतं मेनू दिसून जाईल तुम्हाला, होम, अबाउट, ॲडव्हर्टाइजमेंट, इन्स्ट्रक्शन, हाऊ टू अप्लाय, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. तर रजिस्ट्रेशन ऑप्शनवर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर याची सिम्पली माहिती मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात आधी तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं फिलअप करायचं आहे, त्यानंतर इथं मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. ठीक आहे. त्यानंतर इथं सिलेक्ट डेट ऑफ बर्थ, तुमची योग्य प्रकारे डेट ऑफ बर्थ तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचं जे इयर आहे, मंथ आहे, डेज तुम्ही किती वर्षाचे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन जाईल. आता हे रजिस्ट्रेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही योग्य प्रकारे करजा. त्यानंतर ईमेल ID जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आहे, तुम्ही रेग्युलरली यूज करता तो तुम्ही इथं फिलअप करा आणि एंटर कन्फर्म ईमेल ID म्हणजे हा जो ईमेल ID जो तुम्ही इथं टाकला तो तुम्हाला इथं फिलअप करावायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही रेग्युलर यूज करता. त्यानंतर तोच रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जनरेट OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटाच्या अंदर तुम्हाला OTP येऊन जाईल तुम्हाला सिम्पली, आणि तो OTP फिलअप करून अशा प्रकारचा जो कॅप्चा आहे तो तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. त्यानंतर एंटर इथं कॅप्चा तुम्हाला सेम टू सेम कॉपी पेस्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथं सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे हा सबमिट होऊन जाईल. सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक स्टेप तुम्हाला मागे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं पासवर्ड मिळून जाईल. तुम्हाला तो पासवर्ड तुम्ही चेंजही करू शकता. फॉर एक्झाम्पल pass@123 हे फक्त एक्झाम्पल आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पासवर्ड टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या बाजूला लॉग इनचा ऑप्शन दिसून जाईल, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर तयार होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला बघा इथं लॉग इनच्या खाली इथे ईमेल ID आहे. तर जो तुम्ही ईमेल ID टाकला होता तो तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे आणि जो तुम्हाला पासवर्ड आलेला आहे किंवा तुम्ही चेंज केला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे. त्यानंतर साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी माझी जी माहिती आहे ती फिलअप करून घेतो, तुम्ही तुमची माहिती योग्य. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. त्यानंतर आता इथे स्टेप बाय स्टेप माहिती कशाप्रकारे फिलअप करायची ते आपण जाणून घेऊ. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं बेसिक डिटेल तुमची फिलअप करायची आहे, म्हणजे तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर इथे तुमचं मिडल नेम, त्यानंतर इथे लास्ट नेम, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे मंथ, इयर, त्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक तुमचं एज जे आहे इथं कॅल्क्युलेट होऊन जाईल. त्यानंतर मिस्टर फादर्स नेम. ठीक आहे. इथे तुमच्या वडिलांचं तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या वडिलांचं. त्यानंतर इथं मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथं नॅशनॅलिटी, आता तुम्ही नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन, आपल्याला इंडियन असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा आणि रजिस्टर जो आहे आधार नंबर तुमचा कोणत्याही प्रकारे चुकता कामा नये. आधार नंबर जे रेड डॉट दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे स्टार, ते माहिती तुम्हाला योग्य प्रकारे फिलअप करायची आहे. ठीक आहे. आणि कन्फर्म तुम्हाला फिलअप करायची आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला देऊन देईल. त्यानंतर जेंडर जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता इथून. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड असल्यास मॅरिड, अनमॅरिड असल्यास अनमॅरिड. त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम, जर तुम्ही अगोदर तुमचं नेम चेंज केलं असेल तर तुम्ही यस नो करू शकता. त्यानंतर इथं ॲडव्हान्स डिटेल तुम्हाला द्यायची आहे, म्हणजे नेम ऑफ इन्स्टिट्यूट, तुम्ही कोणत्या संस्थेचे विद्यार्थी आहे. तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे आपोआप येऊन जाईल, कारण तुम्ही बार्टीचा फॉर्म भरत आहे मी. त्यानंतर नेम ऑफ द स्कीम, आता तुम्ही कोणत्या स्कीमसाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे अशा प्रकारच्या स्कीम तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. जर तुम्ही 10वी-12वी पास असेल तर तुम्ही पोलीस भरती आणि मिलिटरी भरती यांसारख्या एक्झामचा फॉर्म फिलअप करू शकता. आता मी सिंपल पोलीस भरतीचं फिलअप करतो कारण याचा क्राऊड सर्वात जास्त असतो. त्यानंतर कॅटेगरी जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅटेगरी. त्यानंतर कास्ट
कास्ट तुम्हाला फिलअप करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, जे बार्टीच्या अंडर कास्ट येतात त्या सर्व अशा प्रकारच्या कास्ट जे आहे ते इथं आपोआप जे आहे ते ओपन होऊन जाईल. टोटल 59 कास्ट येते बार्टीत SC कॅटेगरीमध्ये. त्यानंतर RTच्या जर यात तुमची जर कास्ट नसेल तर समजून जायचं की तुमची कास्ट जी आहे ती RT या संस्थेत गेलेली आहे, तर तिथं सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी या विद्यार्थ्याची इथं कास्ट फिलअप करून घेतो. ठीक आहे, कोणतीही कास्ट आपण सिलेक्ट करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट असल्यास तुम्हाला यस करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट यूज बाय म्हणजे विच ऑथॉरिटी, कोणत्या ऑथॉरिटीनं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटवरच मिळून जाईल. ठीक आहे, तहसीलदाराचा असेल तर तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असेल म्हणजे SDOचा तर SDO सिलेक्ट करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी हे बार्टीच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी नाही आहे. बघा इथं रेड कलरचं डॉट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमची जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली फिलअप करू शकता, परंतु TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक केलेली आहे. त्यानंतर आर यू डोमेशियल ऑफ महाराष्ट्र, तर यस या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे डोमेशियलचा तुमचा नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर डोमेशियल सर्टिफिकेटचा नंबर इथे तुम्हाला टाकल्यानंतर डोमेशियल सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी. आता डोमेशियलचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट कोणत्या ऑथॉरिटीने तुम्हाला इश्यू केलेलं आहे ते तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर हॅव यू फिजिकली डिसेबल पर्सन, जर असल्यास यस करा, नसल्यास नो करा. आर यू ऑर्फन पर्सन, म्हणजे जर तुम्ही ऑर्फन चाइल्ड असाल तर यस करा, नसेल तर नो. हॅव यू टेकन ॲडमिशन बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर बाय बार्टी, म्हणजे तुम्ही जर अगोदर लाभ घेतला असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 2 वेळा लाभ घेता येतो लोअर टू हायर या योजनेचा. जर तुम्ही पोलीस भरतीचा अगोदर लाभ घेतला असेल बार्टीचा आणि यावेळेला ग्रुप BCचा घेत असेल तर तुम्ही यस या ऑप्शनवर क्लिक करू शकता. नसल्यास जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी आहे तर नोवर या ऑप्शनवर क्लिक करू शकता. आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यास यस करा, नसल्यास नो करा. ठीक आहे, ॲन्युअल फॅमिली इन्कम. ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला टाकायचं आहे, हे बिलो 8 लाख राहील. त्यानंतर डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट असल्यास यस, नसल्यास नो. ठीक आहे, आता हे कंपल्सरी इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे कारण इथे रेड कलरचा स्टार आहे. तर इन्कम सर्टिफिकेटचा इथे नंबर तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, फॉर एक्झाम्पल आता तहसीलदार. त्यानंतर इथं या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक वेळा तुमची माहिती जी आहे ती तुम्ही रीड करा सक्सेसफुली. आणि जेव्हा तुम्ही इथं माहिती फिलअप करता, फॉर एक्झाम्पल आता इथं एखादी कास्ट सिलेक्ट केली किंवा आपण एखादा नंबर सिलेक्ट केला इथं डोमेशियलचा, तर त्यानंतर जे आहे ते स्पेस अशी द्यायची नाही, स्पेस. ठीक आहे, पूर्ण स्पेस जे आहे ते खोडून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता हा. ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायला लागणार. आता मी माझी सर्व माहिती फिलअप करून घेतो, त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया. संपूर्ण माहिती योग्य प्रकारे फिलअप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करता. ठीक आहे, पूर्ण माहिती सक्सेसफुली बघितल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसून जाईल. त्यानंतर इथे अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ईमेल ID. आता जे रेडचे स्टार आहे ते तुम्हाला माहिती फिलअप करायचीच आहे. जर तुम्हाला रेडचा स्टार नसेल तर ते माहिती तुम्ही यस नो केली तरी चालते. ठीक आहे, म्हणजे जर तुमच्याकडे ते एखादं सर्टिफिकेट नसेल, फॉर एक्झाम्पल आता SC कॅटेगरी स्टुडंटला बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी बंधनकारक नाही आहे, सिम्पल ते नो केलं तरी चालते. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर इथे ॲड्रेस तुमचा फिलअप करायचा आहे. ठीक आहे, जो आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही इथं फिलअप करू शकता. आता हा जो आहे करस्पॉन्डिंग ॲड्रेस आहे, जर तुम्ही चेंज केलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर लँडमार्क, म्हणजे तुमचा एखादा पुतळा किंवा फेमस एरिया असेल तर तिथं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर विलेज सिटी, त्यानंतर स्टेट UT, त्यानंतर तुमचं स्टेट आता महाराष्ट्र फिलअप करावं लागेल तुम्हाला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल तर. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका तुमचा टाका लागेल. त्यानंतर इथं तुमचा पिनकोड टाका लागेल. त्यानंतर नेम सेम ॲज अ करस्पॉन्डिंग, जर तुम्ही अगोदरपासून सेम ॲड्रेसवर राहत असेल तर तुम्हाला सिम्पल या चेकबॉक्सवर जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि आपोआप माहिती इथं फिलअप होऊन जाईल. त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती आपोआप फिलअप होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या CETची एक्झाम, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पोलीस भरतीसाठी अप्लाय करत आहात तर ही एक्झाम तुम्हाला कोणत्या सिटीत द्यायची आहे तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी जे आहे आता ही अमरावतीसाठी द्यायची आहे मला फर्स्ट प्रेफरन्स. त्यानंतर सेकंड प्रेफरन्स अकोल्याला द्यायचा आहे. त्यानंतर थर्ड प्रेफरन्स जे आहे ते अहिल्यानगरला देऊ शकता. त्यानंतर फोर्थ प्रेफरन्स आहे जे आता तुमच्या अकॉर्डिंग जे आहे ते तुम्ही जे आहे ते प्रेफरन्स देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे टोटल 5 जे आहे ते फिलअप करायचे आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता ही पूर्ण माहिती मी अशीच फॉर एक्झाम्पल भरलेली आहे. तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या अकॉर्डिंग जे आहे ते तुम्ही माहिती इथं फिलअप करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट पेज तुमच्याकडे ओपन होऊन जाईल. आता मी सिम्पली ही माझी माहिती फिलअप करून घेतो. तुम्ही तुमची माहिती योग्य प्रकारे फिलअप करा. सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन्ससाठी अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होऊन जाईल. त्यामध्ये तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग तुमची माहिती जी आहे ते फिलअप करू शकता. आता इथं 10ची मार्कशीट तुम्हाला पाहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या हातात घेऊन म्हणजे व्यवस्थित तुम्ही इथं फॉर्म फिलअप करायचा. म्हणजे जे माहिती त्यांच्या मार्कशीटवर सर्टिफिकेट राहील सेम टू सेम तुम्हाला भरायची आहे. यात कोणत्याही प्रकारची मिस्टेक व्हायला पाहिजे नाही. त्यानंतर इथंच तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट करू शकता, ज्या स्ट्रीममध्ये तुम्ही जे तुमचे 10ची मार्कशीट कंप्लीट केलेली आहे. आता जनरल मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचं जनरल असते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग फिलअप करजा. त्यानंतर इथं तुमचं पासिंग इयर तुम्ही फिलअप करू शकता की कधी पास केलेली आहे. त्यानंतर इथं बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट म्हणजे आता मोस्ट ऑफ विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहे तर ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतील. परंतु तुम्ही जर अदर बोर्डचे असेल तर तुम्ही अदर तुमच्या अकॉर्डिंग जे आहे ते बोर्ड जे आहे तुमचं टाकू शकता. तुमची युनिव्हर्सिटी इथे फिलअप करू शकता. त्यानंतर मार्क टाईप, जर तुम्हाला 10वीचे CGPA असेल, फॉर एक्झाम्पल जर तुमची महाराष्ट्र स्टेट बोर्डचे तुम्ही विद्यार्थी नसतील तर CGPA या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जर तुम्हाला पर्सेंटेज असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी तर पर्सेंटेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला इथं लिहायचे आहे. त्यानंतर ऑप्टेन मार्क म्हणजे तुम्हाला मिळालेले. त्यानंतर पर्सेंटेज तुमची इथं ऑटोमॅटिक जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन जाईल. त्यानंतर 12ची इथं मार्कशीट फिलअप करायची आहे तुमची. त्यानंतर इथं सिम्पली तुमची स्ट्रीम, त्यानंतर पासिंग इयर, त्यानंतर बोर्ड म्हणजे तुमची जी 12ची आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचं. परंतु जर तुमचं IBPS, ICSC त्यानंतर NOIC किंवा इतर असेल तर त्याची माहिती तुम्ही इथं फिलअप करू शकता. CGPA CGPA, पर्सेंटेज असला पर्सेंटेज, त्यानंतर इथं तुमचे मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स 12वीत तुम्हाला किती मार्क्स होते, त्यानंतर ऑप्टेन तुम्हाला मिळालेले मार्क आणि इथे पर्सेंटेज ऑटोमॅटिक जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर इथं ग्रॅज्युएशन, जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलेलं असेल तर तुम्ही पूर्ण माहिती इथं फिलअप करू शकता. परंतु पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी पास जे आहे ते मॅन्डेटरी आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरी तुम्ही इथं तुमची माहिती जी आहे ती तुम्ही फिलअप करू शकता. त्यानंतर द कॅन्डिडेट मस्ट नो हाऊ टू रीड, राईट अँड स्पीक मराठी ॲज पोस्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुम्हाला मराठी येणे बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा इथं रेडचा स्टार आहे तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं तुमची उंची, आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल 165 पाहिजे मेलला, तर 165 सेंटीमीटर जे आहे ते तुमची हाईट प्लस असली पाहिजे. ठीक आहे. तिथं तुम्ही इथे तुमच्या अकॉर्डिंग फिलअप करू शकता. आता ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती आहे तर ते माहिती तुम्हाला काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमची जेवढी हाईट असेल तुम्ही इथं फिलअप करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे. ओके. आता मी माझी इन्फॉर्मेशन भरून घेतो. तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन योग्य प्रकारे फिलअप करजा. सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. इथं बघू शकता तुम्हाला रिसेंट पासवर्ड सेव्ह कलर फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर 100 KB त्याची साईज असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कॅन्डिडेटची सिग्नेचर म्हणजे तुमची इथं साईन तुम्हाला अपलोड करायची आहे 80 KBच्या अंदर. ओके. त्यानंतर इथं स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट 10th आणि मार्कशीट. आता प्रत्येक जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट तुमचं स्कॅन करा. मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही डॉक स्कॅनरचा उपयोग इथं करू शकता. डॉक स्कॅनरमधून तुम्ही एकदा तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करा जेणेकरून त्याच्यावर कोणती सावली आली पाहिजे नाही, क्लिअर ते दिसायला पाहिजे. आता 300 KB पर्यंत याची लेंथ आहे. ठीक आहे. तर 300 KBच्या अंदर तुम्ही इथं अपलोड करता. त्यानंतर इथं स्कॅन कॉपी ऑफ इंटरमिजिएट म्हणजे 10+2 HSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट. एक तर तुमचे मार्कशीट इथं 12वीची तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्हाला सिम्पल जे 12th सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट, डोमिशियल सर्टिफिकेट दोनपैकी एक सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करू शकता 300 KBच्या अंदर. त्यानंतर इथं आधार कार्डचं फ्रंट आणि बॅक हे एका पेजवर तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथं अपलोड करायचं आहे 300 KBच्या अंदर. त्यानंतर सिम्पल इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. इथं 3 इयर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला गिवन बाय तहसीलदार. तर इथं बघा 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मागितलेला आहे. मोस्ट ऑफ विद्यार्थी काय करतात की एका वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करतात. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणता प्रॉब्लेम यायला नको विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 3 वर्षाचंच इन्कम सर्टिफिकेट इथं अपलोड करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सिम्पल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. हा लास्ट टर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या फॉर्मची. तर तुम्हाला इथं तुमची माहिती एक वेळा तुम्हाला चेक करायची आहे. जर यात कोणता बदल करायचा असल्यास तुम्ही आताच इथं मॉडिफाय या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बदल करू शकता.
त्यानंतर इथं जर तुम्हाला लॉगआउट करायचं असेल तर लॉगआउट करू शकता. त्यानंतर इथं सबमिट, जर तुम्ही पूर्ण माहिती जी आहे तुमची योग्य प्रकारे आहे, इथं अपलोड केलेली डॉक्युमेंट तुम्ही रिचेक करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे सबमिट करा आणि मॉडिफाय, जर तुमची गलती असेल कुठं, जर तुम्हाला वाटलं की एखादा अक्षर आपलं मार्क किंवा काही चुकत असेल तर तुम्ही आताच चेक करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जे एक्झाम सेंटर निवडलेलं आहे एक्झामसाठी ते सुद्धा तुम्ही चेक करा की योग्य प्रकारे आहे का, तुमचा ॲड्रेस आणि तुमचे जेवढे की दाखले आहे ते योग्य प्रकारे अपलोड झाले आहे की नाही, तुमची सिग्नेचर, तुमचा फोटोग्राफ, सर्व माहिती फिलअप केल्यानंतर तुम्ही फायनली इथं सबमिट या ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि तुमच्याकडे प्रिंट डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे, तर मी माझी माहिती चेक करून आता प्रिंट डाउनलोड करतो. संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल. आता तुम्ही पोलीस भरती या स्कीमसाठी अप्लाय केलेला आहे, तुमचं इथं फोटोग्राफ्स, सिग्नेचर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर इथं सिंपल या प्रिंट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रिंट जी आहे ती तुम्हाला जॉईनिंगपर्यंत जे आहे सक्सेसफुली सांभाळून ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू जा. त्यानंतर आता हा विद्यार्थी 12वी पास आहे, तर यासाठी एक्स्ट्रा स्कीम जी आहे आपली मिलिटरी भरतीची, पॅरामिलिटरीची, तर त्याच्यासाठी सुद्धा अप्लाय करता येते. आता यावर पुन्हा पुन्हा सेम माहिती भरायची गरज नाही. सिंपल ही स्कीमवर क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमची छोटीशी प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे. ओके, त्यानंतर आता सिंपल इथं पोलीस भरतीची मी प्रिंट काढून घेतो. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर तयार होऊन जाईल. त्यानंतर सर्वात खाली यायचं, इथं बघा प्रिंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. आता यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपोआप जे आहे तुमची प्रिंट जी आहे ती अशा प्रकारे सबमिट होऊन जाईल. आता या 3 आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सेव्ह ॲज अ PDF करू शकता आणि हे सांभाळून ठेवू शकता. ओके, अशा प्रकारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा आहे याची पूर्ण माहिती जी आहे ती बघितली. आपल्या विद्यार्थी मित्रांना, गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि अपकमिंग सर्व अपडेटसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल ॲटलिस्ट जॉईन करून ठेवा, कारण सर्व माहितीसाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट द्यावं लागते आणि त्याची जी माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत असते. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलसोबतच टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवून द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे फॉर्म फिलअप करायचा तर त्या रिगार्डिंग तुम्ही शेअर करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.